1. तुला लाज नाही वाटत? थांब रे. आणि हा आहे सूत्रधार 2. तुला लाज नाही वाटत? कसली? विंगेत सिगरेट फुकत होतास. हो, डिरेक्टरनी सांगितलं होतं. तर झालं असं, शंकर देवाच्या लाडक्याचा गणेश वंदनेचा अनादर करत होतास. विस्पा. अरे बाबा, शंकर देव नाहीये. देव नाहीये तर कोण आहे मग? तमाम हिंदूंचा देवांचा मूर्तिमंत स्वरूप आहे. कसा अन्याय आहे. मला बाई व्हावं लागलं, एका बाळाला जन्म द्यावा लागला. आता ब्रह्मचारी नारदाला व्यभिचारी समजणार का? का का जोरात ओरडायला? बाळ रडत होतं. एवढ्या जोरात माझ्या पुरी घाबरल्या ना? मग सॉरी मावशी, बाळ रडत होता. मग त्याला गुडवच पाजा का मी पाजू? प्रिये, माझं म्हणणं एवढंच आहे. अहो बोला की, तुमची ती पल्लवी का बिल्लवी गेली तुम्हाला टांग देऊन शूटिंगला. आता मॅच तुमची लक्ष्मी आणि तुम्ही माझा विष्णुदेव. अरे त्याच सरोवरात जा, पुन्हा स्नान कर, पुन्हा स्त्री हो. तुझ्या स्तनातलं दूध अजून सुकलेलं नाहीये. जा त्या मुलाचा जीव वाचव. प्रश्नांच्या भौरात सापडलोय. श्वास कोणतोय प्रश्नांनी, ज्याची उत्तरं कोणी देऊ शकत नाहीये. मी कोण आहे, काय आहे, का आहे, मी जन्माला का आलो, मला मरावा का लागेल, आयुष्याचा अर्थ काय, रहस्य काय, कर्माचं फळ मिळतं, सद्गती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, देव आणि दानवात फरक काय. एकाच ब्रह्मापासून दोघांचा जन्म झाला, पण नेहमी आपसात लढण्यात दंग का. सर्व काही त्यागण्याची तयारी आहे तुझी. तुम्ही नुसती आज्ञा करा. आज्ञापालन करशील. ज्या कोणाला शरण जायला सांगेन जाशील त्याला शरण. जे सांगेन ते करशील. वचन देतोस? देतो वचन. हे महादेवी, जेव्हा बाल महाविष्णूने डोळे किलकिले केले, चहूबाजूला त्याला अथांग सागर दिसला. तेव्हा पण कोण आहोत असा प्रश्न त्याला पडला. त्या सर्व शक्तिमान निराकार तत्वाची प्रतिनिधी होऊन तूच प्रकट झाली होतीस. महाविष्णूला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केलीस. तेव्हा त्यांच्या नाभीमधून एक कमळ उपजलं आणि त्यातून ब्रह्माचा जन्म झाला. लोकांना वाटतं त्या महाशक्तीचा अंश माझ्यामध्ये, थोडा महादेवातही आहे. तरी सुद्धा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले मी. अरे आहे का कुणी जो नारदाचा तपभंग करू शकेल? विनाश जवळ आलाय मूर्खा. आता का बया बृहस्पती तुम्ही नेहमीच नशेत गुंग असतो. नारदाचा तपोभंग करून तुला काय मिळणार? चढाई तर दुसऱ्याच कुठल्या दिशेने व्हायची आहे. मला ती दिशा सांगा गुरुदेव बृहस्पती. विष्णू आणि लक्ष्मी यांच्यावर रुष्ट होऊन नारदाने राजकुमार किरीटला शंकर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करायला प्रेरित केलंय. भोलेनाथांना सध्या शनीची महादशा चालू आहे. प्रसन्न होऊन कदाचित राजकुमार किरीटलाच इंद्राचं पद देऊ करतील. अजूनही वेळ गेलेली नाही. जर कुणाचा तपोभंग करायचा असेल तर राजकुमार किरीटचा कर. नारदा, कोण? आता ह्या रूपात कसं ओळखशील मला? अंगचटीला यायचं काम नाही. आई, अरे कुठं घुसतोस? मी याला जरा लांबून. ज्याने आईचं दूध प्यायलाय तो कसा विसरेल आईला?
त्यातून तुझ्यासारख्या आईला. हे फुकणीच्या तुझ्यासारख्या म्हणजे आई आई अशक्य अशक्य हा शब्द केवळ मूर्खांच्या शब्दकोशात असतो लक्ष्मी, फक्त मूर्खांच्या शब्दकोशात. कोणाला सत्य म्हणते ग? तुला म्हणते ग हा मूर्ख. शनिदेवा काय केलंस तू हे? अरे माझ्या हातून हत्या. असं करण्याआधी त्याला जर मी माझी ओळख करू दिली असती तर या ब्रह्मांडात भोलेनाथ म्हणून ओळखला जाणारा मी काय छोटा झालो असतो. शनीची महादशा सुरू झाली आणि मी तपस्येसाठी निघालो असता पार्वतीचा विरह मला सहन होईना. किती सुंदर आणि लोभस दिसत होती ती. सरोवरातून बाहेर पडलेली ती ओलेती पार्वती. खुनी प्रिये, एका खुन्याच्या तोंडी शोभत नाही हा शब्द. मूर्ख होते मी म्हणून तुझ्यासारख्या दुष्टाला पती म्हणून स्वीकारलं. अरे अरे सतीने तर रागीत उडी मारून आपले प्राण दिले होते, पण माझ्यापाशी काय पर्याय आहे? प्रिय शिक्षा मला कर. हवं तर मी तुझ्या पाया पडतो. पाय 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 पाया. प्रभू शांत व्हा. पार्वती. प्रभू मी माता पार्वती नाही, मी नंदी आहे. नंदी नंदी नंदी. अरे माझ्या हातून पार्वतीच्या मुलाची, तिच्या कुमाराची हत्या झाली आहे नंदी. प्रभू तुम्ही काही चिंता करू नका, मी काहीतरी उपाय काढतो. मी भगवान विष्णूकडे जातो, ते नक्कीच काहीतरी उपाय सांगते. हो तू काहीतरी उपाय कर. बरं इथून जा. वाचव नारदा, या महापापापासून मला वाचव. कशापासून वाचव? पार्वतीपासून की सृष्टीनाशाच्या पापापासून? म्हणजे काय म्हणायचंय तुला? अर्थ काय तुझ्या बोलण्याचा? काय वर परत घ्यावेत? हो, वर परत घ्या. अरे वर परत घेणं म्हणजे काय चेष्टा वाटते का त्याला? अरे एकदा त्याला वर दिला, पुन्हा त्याची प्रार्थना स्वीकार करून त्याला वर दिला आणि वर म्हणतो वर परत घ्या. अरे वर परत घेणं म्हणजे मी माझा अपमान समजतो. भोलेनाथ, भोगा आपल्या गर्वाची फळं. आता तुमच्यावरच वापरतो माझा वर खरा ठरला तर कुठून तांडव करणार तुम्ही? आता ब्रह्मा विष्णूही तुम्हाला वाचू शकणार नाही. तुमच्याकडे अष्टप्रहर आहेत. वर परत घ्या, नाही तर भस्म व्हायला तयार व्हा. पार्वती माझा ऐक, तू कार्तिकेने गणेशला घेऊन तुझ्या वडिलांकडे जा. हे बघ भस्मासुराने माझ्या युद्धात तू पडू नकोस. मी बघतो माझं काय करायचंय ते. नाही प्रभू, तुम्ही मला आज्ञा द्या. मी पुन्हा काली मातेचे रूप धारण करते. हे बघ, तुला माझे वर खोटे ठरावेसे वाटतायत का? अहो नाही, तू निघ, मी काहीतरी उपाय काढतो. येऊ दे त्या भस्मासुराला. तो येताच माझं तांडव सुरू होईल. पार्वती समजाव शंकराला, ही तांडव करायची वेळ नव्हे. सृष्टीचा अकाली विध्वंस झाला तर कदाचित नवीन सृष्टी कधीही निर्माण होऊ शकणार नाही. समजाव त्याला. अरे त्या विष्णूचं काम पण मीच करू काय? तो छान वरती तिथे घोरत पडलाय. आता सृष्टीला वाचवण्यासाठी काय बाई बनू? अरे लहान भाऊ बनू का? काय करून घेणार आहेस का तू? जा शंकरा, जा. तो बघ भस्मासूर या दिशेने येतोय. भस्मासूर. माता पार्वती, प्रणाम. स्वागत आहे किरीट. खूप संतापलेला दिसतोयस. माता पार्वती, मला आशीर्वाद नको, मला शाप द्या. कारण माझ्यामुळे तुमचं कुंकू पुसलं जाणार आहे. नाही किरीट, नाही. मी प्रतिज्ञा केली आहे माते की मी महादेवाला भस्म करून टाकेल. तू कोण? म्या मोहिनी आता
तुम्हासनी शांत करायचा मी प्रयत्न करू का? पाप शांत हो, पाप शांत हो. मी ब्रह्मचारी आहे बालिके. एक वटारड्या, ती तपरद्या माग त्या अप्सरेशी भलते चलते चळे करत होता तर पाहिलंय मी तुला. आणि म्हणतो ब्रह्मचारी राहणार. ए बाई, तू काय पण काय बोलतेस? भस्मासुर महादेव को भस्म करेगा, इससे तीनों लोक में हाहाकार मच गया था और भस्मासुर खुद मोहिनी के प्यार में लट्टू हो गया था. माते, तुम्ही कार्तिकेय आणि गणेश बरोबर का नाही थांबलात? अहो, तुम्ही नक्की काय करायच्या विचारात आहात? निश्चित अशी योजना नाहीये, पण सध्या त्या भस्मासुरावर वशीकरणाचा मंत्र टाकण्याच्या प्रयत्नात आहे. मोहिनी बनून. मोहिनी? हो, मोहिनी. पार्वती भस्मासुरासोबत नृत्य करते. थांब थांब भस्मासुरा, आता तुला माझ्यापासून कळू वाटू शकणार नाही. पार्वतीने नृत्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. हे तर विधिलिखित होतं किरीट. ब्रह्माच्या मानसपुत्राने नारदाने जेव्हा मनुष्य रूपात जन्म घेतला तेव्हा ही दुनिया त्याला नव्याने कळणं आवश्यक होतं. माणसासाठी त्याच्या मनात सहानुभूती निर्माण होणं आवश्यक होतं. पण माते, नारदजींनी मला चुकीचा मार्ग दाखवला, त्याचा काय? त्याचं फळ तुला मिळेल किरीट. मोहिनीच्या गर्भातून शंकराचा जो पुत्र जन्माला येईल तो तू असशील. कार्तिकी आणि गणेशासारखी तुझीही पूजा होईल. तू सिंहावर स्वार होशील आणि तुझं नाव असेल अय्यप्पा.